पाश्चात्य धर्मातल्या लोकांनी विचारलं की तुम्ही हिंदू धर्माचं इतकं गुणगान गायलं, इतका त्याचा गौरव केला, तर सांगा तुमच्या धर्मात आणि आमच्या पाश्चात्य धर्मात फरक काय? त्यावेळी स्वामी विवेकानंदांनी सांगितलं की तुझ्या पाश्चात्य धर्मात स्वतःची आई सोडून इतर सर्व स्त्रियांच्याकडे पत्नीच्या नजरेने बघतात, पण माझ्या हिंदू धर्मात स्वतःची पत्नी सोडून इतर सर्व स्त्रियांना आईच्या नजरेने बघतात. हा फरक आहे. त्याच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि नक्की सांगतो, आज वर्दीत नसतो तर तुमच्या गर्दीत मात्र नक्कीच असतो. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक दोन शब्द कौतुक म्हणून नितीन बानवडे पाटलांचा जो काय एक पॅराग्राफ आहे तो त्यांच्या भाषेत सांगण्याचा थोडासा प्रयत्न करतो. आवडला तर टाळ्या नक्कीच वाजवा. परवा मुंबईला हिंदू मुसलमानांची दंगल झाली. का झाली, कशासाठी झाली, कारण परंपरा भाग वेगळा, पण त्या दंगलीचा फायदा घेऊन त्या मुस्लिम मोहल्ल्यात काही गुंड होते. त्याच मुस्लिम मोहल्ल्यात ऐन 2500 लावण्यखानी युवती होती. इतकी देखणी आरसपणे बस बघावं आणि बघतच राहावं इतकी लावण्यवती होती. त्या गुंडांचा त्या युवतीवर डोळा होता. दंगलीच्या कल्लोळाचा फायदा उठवावा आणि त्या युवतीची अबलोटावी असा बेत त्यांनी आखला. आणि दंगलाईन जमत असताना ते गुंड काळोख चिरत त्या युवतीच्या घराच्या दिशेने सरकू लागले. बघता बघता दरवाजावर थापा पडल्या. आतली युवती शहरली, घाबरली, मोहरली. खिडकीतून बघितलं, गुंड दिसले. इराला धान्य आला आणि जीवाच्या आकांतानं 12:30 वाजता मुंबईच्या रस्त्यावर धावत सुटली. धावता धावता तिला कळून चुकलं, जर या गुंडांच्या हाती सापडले तर माझ्या आबरूचे लक्तर रस्त्यावर टांगले जातील. धप्पा तोरण धावते. धावता धावता तिला एक बोळ दिसला. त्या बोळात शिरली. एका घरात तिला उजेड दिसला. धप्पाप तवरण दारापुढे आली. दरवाजा ठोकला. दरवाजा उघडला गेला. आत उभा होता ऐन तिशीचा एक हिंदू युवक. बाहेर मुस्लिम स्त्री बघितली. त्याला आश्चर्य वाटलं. त्यांना विचारलं काय आहे. तिने सांगितलं काही गुंड माझ्या पाठलागावर आहेत. माझी आबरूटाचा बेत आहे त्यांचा. एक रात्रीसाठी आश्रय मिळेल का? तो युवक म्हणला निश्चिंतात ये, घर तुझंच आहे. त्यानं तिला आत घेतली, अंतरून पांघरून दिलं, झोपायला जागा दिली. तिला सांगितलं ते गुंड येणार नाहीत, तुला त्रास देणार नाहीत. मी स्वतः दाराशी राखण करत राहतो, भिनगोर राहा. आणि तो स्वतः दाराशी राखण करत राहिला. राखण करता करता डोक्यात विचार आला, बाहेर दंगल चालले हिंदू मुसलमानांची. ही मुस्लिम, मी हिंदू, मग एका हिंदूच्या घरात तिने मदत मागितलीच कशी? तिला भीती नाही का वाटली? ते गुंड तिच्या आबरूटीच्या उद्देशाने तिच्या पाठलागून आहेत. मी घरात एकटाच आहे, मी तरुण आहे. मनात आणलं तर मी या क्षणी तिची आबरूटू शकतो. हिला माझ्या तावडीतनं वाचवणारही कोणी नाही. मग कुठल्या भरोश्यावर निश्चिंत थांबले. रात्रभर विचार केला, उत्तर मिळालं नाही. सकाळ झाली. ती स्त्री जायला निघाली. जाताना तिने आभार मानले. न राहून यांना विचारलं, बाहेर दंगल चालली हिंदू मुसलमान, तू मुस्लिम, मी हिंदू, मग हिंदूच्या घरात तू मदत मागितलीस कशी? आणि ते गुंड तुझ्या आबरूटीच्या उद्देशाने तुझ्या पाठलावर आहेत. मी घरात एकटाच होतो, मी तरुण आहे. मनात आणलं तर मी त्या क्षणी तुझी आबरूटू शकलो असतो. मग कुठल्या भरोश्यावर माझ्या घरात निश्चित थांबलेस? हे सांगण्यासाठी ती स्त्री बोलू लागली. रात्री 12:30 वाजता गुंडांच्या तावडीतून सुटण्यासाठी सैरा वैरा मुंबईच्या रस्त्यावर धावत होते. धावता धावता मला तुला बोळ दिसला. तुझ्या घरात मला उजेड दिसला. पण तुझ्या घराचा दरवाजा ठोकण्याआधी तुझ्या खिडकीतून मी आत बघितलं, तेव्हा तुझ्या भिंतीवर मला शिवाजी महाराजांचा दरवाजा ठोकला. ज्या घरात शिवाजींचा फोटो आहे त्या घरात कुणाच्याही आबरूला धोका नाही. गेले 350 वर्ष जन्मांचा जी प्रतिमा आहे ही प्रतिमा आहे. माझ्या राजाचा जयघोष होतो तो एवढ्यासाठीच आणि त्यांचा जय जयकार होतो तो सुद्धा एवढ्यासाठीच. कारण विष्णुशास्त्री चिपळूणकर एका ठिकाणी मला म्हणाले होते की मी मराठी भाषेचा शिवाजी आहे. म्हणजे शिवाजी हे फक्त नेतृत्व नाही, शिवाजी हे फक्त कर्तृत्व नाही, तर शिवाजी हे सर्वोच्चतेचं प्रेम नाही. मला काय व्हायचंय, ज्या क्षेत्रात आणि ज्या प्रांतात जाईन तिथला मला शिवाजी व्हायचं. सुंदर.